जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैशाखखेडे येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी तसेच लोकशाहीर साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष पिराजी टाकळकर, बाबा नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर हाडवळे, वैशाखखेडे गावचे पोलीस पाटील गणेशभाऊ शिंदे, सामाजिक कार्यकर्ते युवराजभाऊ वाघमारे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय कोकाटे, पंढरी शेटे, निवृत्ती टाकळकर, उमेश शिंदे, शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा अश्विनी टाकळकर, वनिता शिंदे, सायली शिंदे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक योगीराज अनंत सर, उपशिक्षिका प्रज्ञा खिलारी, प्रांजल हांडे, अंगणवाडी सेविका दीपाली शेटे, मंजुषा भागवत, रागिनी कोकाटे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपापली मनोगत व्यक्त केली। विद्यार्थ्यांना हे सर्व महामानव माहीत व्हावेत याकरिता सर्व महामानवांच्या पुढील काळात जयंती तथा पुण्यतिथी साजरा करण्याचा मानस यावेळी शाळेचे मुख्याध्यापक यांनी व्यक्त केला। कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना व उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला। माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे आणि तदनंतर जे प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले ते आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत। जर आज आपण बघितलं तर आपण सगळेजण स्वातंत्र्यामध्ये आहोत आणि हे स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं कुणी मिळवून दिलं असेल तर आपल्या भारतीय स्वातंत्र्य क्रांतिकारकांनी। या क्रांतिकारकांनी आपल्या जन्माचं पूर्ण जीवन या क्रांती लढ्यामध्ये दिलं आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, म्हणून आज आपण अतिशय सन्मानानं भारतामध्ये राहत आहोत, जगत आहोत। हे देण्यासाठी त्यांनी आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवले, आपलं संपूर्ण आयुष्य त्यामध्ये त्यांनी व्यतीत केलं आणि खऱ्या अर्थानं त्यांनी अतिशय जीवनाचं सार्थक, त्यांच्या जीवनाचं सार्थक हे खऱ्या अर्थानं आजचं हे स्वातंत्र्य म्हणजे फलित होय। त्याच्यामध्ये स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे, ज्यांनी अतिशय सन्मानानं आणि ज्यांनी अतिशय धाडसानं निर्भीडपणे ब्रिटिश सरकारला सांगितलं की तुम्ही या भारतातून चालते व्हा, हा देश आमचा आहे, हा देश तुमचा नाही, तुम्ही व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले, हे आम्ही कधीही मान्य करून घेणार नाही। आणि अशा पद्धतीनं लोकांमध्ये स्वराज्याचं स्फुल्लिंग पेटवणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी। खऱ्या अर्थानं त्यांचं जर जीवनपट पाहायचं म्हटलं तर त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी चिखलगाव, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी झाला। त्यांच्या वडिलांचं नाव होतं गंगाधर पंत आणि आईचं नाव होतं पार्वतीबाई। त्यांचं बालपणाचं नाव होतं बाळ। लहानपणी अतिशय लाडाची नावं ठेवली जायची, आजही ठेवतात। मग त्या काळी त्यांना लहानपणी बाळ म्हटलं जायचं, केशव सुद्धा म्हटलं जायचं। अतिशय लहानपणापासून तल्लख बुद्धीचे असणारे, गणित आणि संस्कृत या विषयामध्ये अतिशय प्रावीण्य मिळवणारे असे बाळ गंगाधर टिळक लहानपणापासून निर्भीड होते। अन्यायाविरुद्ध चीड त्यांच्या मनामध्ये कायम असायची। एकदा शाळेमध्ये काही मुलांनी शेंगा खाल्ल्या आणि ती टरफलं मैदानामध्ये टाकली आणि मग त्याच वेळेस त्यांच्या शिक्षकांनी बघितलं की आपल्या शाळेतल्या मुलांनी इथं घाण कचरा केलेला आहे, म्हणून सगळ्या मुलांना उभं केलं आणि सगळ्या मुलांना त्या काळी छड्या द्यायचे। आजकाल देतो आपण, परंतु पालकांची लगेच तक्रार निर्माण होते। परंतु त्या काळी त्या शिक्षकांनी अतिशय कठीण शिक्षा केली आणि जेव्हा सगळ्या मुलांची शिक्षा देऊन झाली, बाळ गंगाधर टिळक यांचा नंबर आला शिक्षा घेण्याचा, तेव्हा ठामपणे ते शिक्षकांपुढे उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफलं टाकली नाही, म्हणून मी ती उचलणार नाही। म्हणजे आपला जो सत्यपणा होता तो सत्यपणा गुरुजींपुढे त्यांनी अतिशय निर्भीडपणे मांडला आणि त्यांच्या गुरुजींना सुद्धा ते पटलं आणि तेव्हापासून त्यांचा तो उपजत गुण होता तो अतिशय भविष्यामध्ये प्रगल्भ झाला आणि स्वातंत्र्याच्या कामामध्ये तो अतिशय कामी आला। असे बाळ गंगाधर टिळक यांचं बालपणापासूनच ते अत्यंत प्रामाणिक, स्पष्ट वक्ते आणि सत्याची बाजू घेणारे होते। स्वाभिमान, सत्यप्रियता आणि धाडस हे गुण तर त्यांचे अगदी अवलंबलेच होते। त्यांचं शिक्षण जर पाहिलं तर ते उच्च शिक्षित होते। BA ही पदवी त्या काळामध्ये अतिशय महत्त्वाची पदवी होती। पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून त्यांनी ही पदवी संपादन केली आणि नुसते संपादन केले नाही तर प्रथम श्रेणीमध्ये त्यांनी ती संपादन केली। म्हणजे नुसतं शिक्षण घ्यायचं नाही तर ते उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण घ्यायचं, अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती आणि त्या आयुष्यभर त्यासाठी लढत राहिले। त्याच नंतर नुसतं BA नाही घेतलं तर LLB नावाची, म्हणजे LLB सारखी अतिशय उच्च पदवी, जी वकिली क्षेत्रामध्ये आपण जी म्हणतो ती अतिशय उच्च पदवी सुद्धा त्यांनी 1879 सालीमध्ये पदवी संपादन केली। त्याच्यानंतर नुसतं आपण स्वतः शिक्षण घ्यायचं आणि आपल्या समाजाला मागं ठेवायचं ही भूमिका त्यांच्या मनामध्ये कधीच नव्हती, म्हणून सर्वसामान्य सुद्धा शिकले पाहिजे ही भूमिका मनामध्ये त्यांनी ठेवली आणि त्या अनुषंगानं त्यांनी शिक्षण संस्था सुद्धा निर्माण केल्या। मग त्याच्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल सारखी संस्था असेल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी सारखी संस्था असेल किंवा आत्ताचं जे आपण पुण्यामधलं सगळ्यात टॉपचे कॉलेजेस म्हणतो फर्ग्युसन कॉलेज, या कॉलेजची स्थापना सुद्धा डॉक्टर बाळ गंगाधर टिळक यांनी केलेली होती।
तसंच नुसतं शिक्षणामध्ये काम नाही तर जनमानसामध्ये अतिशय चांगल्या प्रभावीपणे स्वातंत्र्याची प्रेरणा त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी म्हणून त्यांनी केसरी आणि मराठा ही वर्तमानपत्र सुद्धा सुरू केली. मग केसरी हे मराठीतून सुरू केलं आणि मराठा नावाचं वर्तमानपत्र हे इंग्रजीतून सुरू केलं. म्हणजे त्या काळामध्ये उच्च शिक्षित लोक जी होती त्यांनी मराठा वाचावं आणि जे सर्वसामान्य लोक होती त्यांनी केसरी वाचावं. मग नुसत्या काही लोकल बातम्या त्यांनी कधी त्याच्यामध्ये दिल्या नाही. मग त्या काळची परिस्थिती काय होती की या इंग्रजांना जे ब्रिटिशकालीन अन्यायाविरुद्ध ब्रिटिशकालीन सरकार होतं त्या ब्रिटिश सरकारला आपल्या भारतामधून हाकलून लावायचं. मग ती प्रेरणा मनामध्ये सर्वसामान्यांच्या कशी निर्माण होईल याच्याकरता त्यांनी प्रथमतः काय काम केलं असेल तर आपण जे आता गणपती बसवते की नाही पुढच्या महिन्यामध्ये प्रत्येकाच्या घरोघर गणपती असतात, गावोगाव गणपती असतात. मग त्यांनी प्रथमतः घरातले गणपती खऱ्या अर्थानं बाहेर आणले. म्हणजे काय केलं की त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले. म्हणजे त्या योगे काय होईल, सार्वजनिक गणेशोत्सव असतील, शिवजयंती असेल यासारखे उत्सव सुरू का केले तर त्या योगे सर्वसामान्य माणसं एकत्र येतील, त्यांच्या विचारांमध्ये देवाणघेवाण होईल आणि त्यांच्या विचारांमध्ये देवाणघेवाण झाली की एकमेकाचे विचार एकमेकापर्यंत पोहोचले की जे आपल्याला साध्य करायचे ते साध्य करणं अतिशय सोपं जाईल. कारण पूर्वीच्या काळी लोक एकत्र येत नव्हती, संघटन होत नव्हतं आणि मग त्यामुळे त्यांना जे साध्य करायचे उद्दिष्ट ते साध्य होत नव्हतं. मग या दोन उपक्रमांमधून सार्वजनिक गणेशोत्सव असेल, सार्वजनिक शिवजयंती उत्सव असेल, या दोन उत्सवांमधून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी अतिशय सगळ्या लोकांना संघटित केलं आणि इंग्रजांच्या विरुद्ध हा लढा अतिशय जोमानं सुरू केला. हे सगळं करत असताना स्वातंत्र्याची त्यांनी चतुसूत्री सांगितली. कोणती होती चतुसूत्री? स्वदेशी होत, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य. हे 4 चतुसूत्री त्यांनी त्या ठिकाणी सांगितल्या. आणि मग ब्रिटिश सरकारला राग आला का हा माणूस जास्त आमच्या विरुद्ध आवाज उठवतोय ना, उचलला त्याला, टाकला तुरुंगात. पूर्वीच्या काळी अशीच पद्धत होती. कुठलाही गुन्हा कुठलाही सिद्ध झाला नाही, काय नाही हे न बघता इंग्रज सरकार जुलमाचं सरकार होतं. इंग्रज सरकारच्या विरोधात आवाज उठवला का त्या माणसाला उचलायचा आणि तुरुंगात टाकायचा अशी प्रत्येकाची भूमिका होती. आणि म्हणून लोकमान्य टिळकांना उचललं आणि तुरुंगात टाकलं, तेही मंडालेच्या तुरुंगामध्ये टाकलं. आणि मग त्या तुरुंगात असताना ते सुद्धा त्या ठिकाणी शांत बसले नाही. कारण त्यांचं काम स्वातंत्र्य मिळवायचं होतं, लोकांमध्ये ती प्रेरणा निर्माण करायचं होतं. मग त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी गीतारहस्य नावाचा अतिशय महान ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला. आणि हे सगळं कार्य करत असताना स्वातंत्र्य मिळवण्याचं किंवा स्वातंत्र्याचं स्वप्न पाहण्याचं धाडस त्यांनी अतिशय लहानपणी स्वीकारलं होतं. परंतु ते भाग्य त्यांच्या जीवनामध्ये आलं नाही. 1 ऑगस्ट 1920 या दिवशी मुंबईमध्ये त्यांचं देहावसन झालं. परंतु त्यांनी जी प्रेरणा समाजाला दिली, त्यांनी जे युवकांमध्ये संघटन निर्माण केलं ते पूर्णपणे अखंडपणे चालू राहिलं. आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. खऱ्या अर्थानं त्याचं बीज रोवायचं काम जे असेल ते बीज रोवायचं काम या क्रांतिकारकांनी केलं होतं. आणि मग त्यांनी जे सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, त्यांनी जे गुण त्यांच्या जीवनामध्ये अवलंबले होते तेच गुण आता आपण घ्यायचे. मग विद्यार्थ्यांसाठी काय होतं, ही सगळा इतिहास तुमच्यासाठी होता, पण तुम्ही त्यांच्या जीवनामधून काय शिकायचे तर तुम्ही त्यांच्या जीवनामधून शिकायचे. ज्या पद्धतीनं त्यांनी आपली भूमिका गुरुजींपुढे ठामपणे मांडली की नाही तसं तुम्ही निर्भीड व्हायचं. म्हणजे खोटं रेटून बोलायचं नाही, जे खरं आहे तेच बोलायचं, बरोबर की नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सत्य बोला, तसंच जिद्दीनं अभ्यास करा. ज्या पद्धतीनं त्यांना परिस्थिती नव्हती शिक्षणाची, परदेशात जाऊन त्यांना शिक्षण घ्यावं लागलं होतं, पैसे नव्हते, परंतु तरी सुद्धा त्यांनी शिक्षण संस्था उभा केला. जिद्दीनं शिक्षण घ्या, आपल्या देशावर प्रेम करा आणि सगळ्यात महत्वाचं कोणत्याही संकटाला निर्भीडपणे सामोरं जा. हे 4 गुण जर आपण त्यांच्या जीवनातले घेतले तर या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करण्याचं फलित निश्चितपणे होईल असं मला वाटतं. अशा पद्धतीनं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जीवनपट आपल्यासमोर या ठिकाणी मांडलेला आहे. तसंच दुसऱ्या ज्या महान विभूती होत्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या निमित्तानं सुद्धा मी त्यांचा जीवनपट आपल्यासमोर मांडण्याचा छोटासा या ठिकाणी प्रयत्न करतोय. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 2020 या दिवशी वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी झाला होता. म्हणजे खऱ्या अर्थानं जर बघितलं तर त्यांचा आता जन्मशताब्दी वर्ष आहे. आणि हे जन्मशताब्दी वर्षामध्ये 106वी जयंती, हा जन्मशताब्दी वर्ष ना, म्हणजे 100 वर्ष होऊन पुढचं शताब्दी वर्ष, पुढचं वर्ष सुरू झालंय आपल्याला. त्याला शताब्दी वर्षच म्हणायचं ना अखंडपणे. जयंती हा विषय वेगळा, पण वर्षाचा हिशोब सांगितला बरोबर. 1 ऑगस्ट हा जन्मशताब्दी वर्ष आहे आणि 106वी जयंती या ठिकाणी आपण त्यांची साजरी करत आहोत. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तारली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे अशी ठामपणे भूमिका त्यांनी त्या ठिकाणी मांडली. आपला जर आपलं जर हिंदू धर्माचं जर पुरातन ग्रंथ जर उचलून पाहिले तर पुरातन ग्रंथामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला न पटणाऱ्या असतात. मी सुद्धा हिंदू धर्मातल्या, परंतु काही गोष्टी या तार्किक स्वरूपाच्या असतात. परंतु लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी या ठिकाणी अतिशय ठामपणे सांगितलं
की ही जी पृथ्वी आहे किंवा हा जो जनमानस आहे हा फक्त कोणाच्याही देवाच्या एकाच्या आशीर्वादावर नसून तो या सर्व श्रमिक जी काही लोक आहेत ते जे आयुष्यभर कष्ट करतात त्या आयुष्यभर केलेल्या कष्टांच्या श्रमांच्या तळहातावर ही सगळे गोष्टी घडत असतात. आणि त्यांनी जर कष्ट केले नाही तर आपल्याला काही मिळू शकत नाही. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं शेतकऱ्यांनी शेतात कष्ट केलं नाही तर आपल्याला अन्न मिळणार नाही, बरोबर की नाही? भाजीपाला मिळणार नाही, धनधान्य मिळणार नाही. कंपनीवाल्या कामगारांनी जर कंपनीत काम केलं नाही तर आपल्याला योग्य त्या वस्तू मिळणार नाहीत. म्हणजे खऱ्या अर्थानं जो समाजाचा प्रमुख पाया कोण आहे तो श्रमिक वर्ग आहे. आणि तो श्रमिक वर्ग वर आणण्याचं काम लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं. अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि साहित्याची आणि लोककलेची सुवर्णसृष्टी निर्माण करण्याचं काम या माणसांनी केलं. त्या म्हणून खऱ्या अर्थाने त्यांना लोकनायक सुद्धा असं म्हटलं जातं. सामाजिक भेदभावामुळे केवळ 1.5 दिवस त्यांना शाळेत जाता आलं. बघा काय परिस्थिती असते. ही माणसं अशी सहजासहजी घडत नाहीत. जेव्हा त्यांच्यामध्ये अतिशय कठीण प्रतिकूल परिस्थिती येते आणि मग त्या प्रतिकूल परिस्थितीला खऱ्या अर्थानं तोंड देऊन जेव्हा ते उजळून निघतात, म्हणजे पहा कुठलंही सोनं हे त्याला अनेक परीक्षांमधून जावं लागतं तेव्हा ते सोनं म्हणून चकाकतं. आता तुम्ही छोटे आहे, तुम्हाला हे गोष्टी कळणार नाहीत, परंतु कोणतीही गोष्ट जर करायची म्हटलं तर आपल्याला आयुष्यामध्ये फार कष्ट घ्यावे लागतात. तेव्हा आयुष्यामध्ये जाऊन पुढे आपलं नाव होतं. ज्यांनी आपलं आयुष्य पूर्णपणे झिजवलं, कष्टवलं, तेव्हा आज आपण त्यांच्या जयंत्या पुण्यतिथी या ठिकाणी साजऱ्या करतोय. मग त्याच पद्धतीनं आपण त्यांच्यातून ते गुण घेऊन आपल्या जीवनामध्ये काहीतरी अवलंबले पाहिजे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं जीवन सुद्धा अतिशय कष्टप्रद गेलं आणि स्वतःच्या अभ्यासामुळं किंवा स्वतः त्यांना इच्छा होती शाळेत जाण्याची, खूप शिक्षणाची इच्छा होती, पण सामाजिक भेदभाव भरपूर होता. आणि त्या काळामध्ये खालच्या स्तरामधल्या लोकांना पूर्वीच्या काळामधलं सांगतोय मी, सनातन काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये खालच्या जातीतल्या लोकांना, समाजातील मुलांना शिक्षण घेता येत नव्हतं. केवळ 1.5 दिवस, 1 दिवस आणि अर्धा दिवस, 1.5 दिवस ते शाळेत गेले. पण त्या 1.5 दिवसाच्या शिक्षणावर आज आपण त्यांना लोकशाहीर, लोकनायक या पदव्या देतोय. संपूर्ण भारतभर नव्हे तर संपूर्ण जगामध्ये त्यांच्या जयंत्या साजऱ्या होत आहेत. म्हणजे त्यांचं कार्य तेवढं अफाट आहे. मग त्यांनी काय केलं तर मुंबईत येऊन खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये जो गिरणी कामगार होता, पूर्वीच्या काळी कापडाच्या गिरण्या मुंबईमध्ये अतिशय प्रसिद्ध होत्या आणि त्या गिरणी कामगारामध्ये अतिशय विषमता होती, शिक्षण नव्हतं. मग त्या समाजाला संघटित करून त्या समाजाला शिक्षणाचं महत्त्व पटवून देऊन आणि तुमचं कर्तृत्व काय आहे ते कर्तृत्वानुसार तुम्ही काम केलं पाहिजे, जीवनामध्ये उन्नती केली पाहिजे, हा विचार त्यांनी त्या सर्वसामान्य गिरणी कामगारांच्या मनामध्ये मिसळवला, भरवला आणि त्यांची उन्नती करण्याच्या पद्धतीने त्यांनी काम केलं. मग त्यांचं जर आपण जीवन पाहिलं तर अतिशय कष्टप्रद जीवन होतं. लहानपणी अतिशय गिरणीमध्ये कामगार केलं, कोळसा वेचणं असेल, हमाल काम करणं असेल, अशी अतिशय छोटी छोटी कामं त्यांनी केली. पण हे काम करत असताना त्यांनी कुठलीही लाज बाळगली नाही. आणि जीवनामध्ये कोणत्याही कामाची जेव्हा आपण लाज बाळगत नाही ना तेव्हा जीवनामध्ये आपण मोठं होतो. एखाद्या वेळेस शाळेमध्ये तुम्हाला वर्गात झाडायला लावलं एखाद्याला, का त्याला वाटतं तो इकडे तिकडेच्या आशा बघतो, कोण झाडतंय का मी झाडू का नको. पण आपण जर त्या कामाची लाज बाळगली नाही तर आपल्यामध्ये ते कर्तृत्व निर्माण होतं आणि आपण जीवनामध्ये नेहमी पुढे जातो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचं उदाहरण तुम्हाला सांगतो. त्यांचं जर पुढचं सांस्कृतिक कलेचा जर जीवनाचा आलेख जर आपण बघितला तर त्यांच्या साहित्यिक संपदेचा विचार जर आपण पाहिला, त्याचा जर अभ्यास करायला गेलो तर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये 35 कादंबऱ्या लिहिल्या. आणि त्या कादंबऱ्या म्हणजे अतिशय प्रसिद्ध अशा कादंबऱ्या, अगदी सर्वसामान्य वाचता येईल अशा भाषेमध्ये त्यांनी त्या कादंबऱ्या लिहिल्या. मग त्याच्यामध्ये फकीरा असेल, वारणेचा वाघ असेल, वैजयंत असेल, माकडीचा माळ असेल, यासारख्या कादंबऱ्या. आणि या कादंबऱ्यांवर चित्रपट सुद्धा निघालेले आहेत आणि प्रसिद्ध झालेले आहेत. म्हणजे बघा, सर्वसामान्यांच्या मनाला भेटणारा विचार जेव्हा एखादा माणूस मांडतो ना तेव्हाच ते प्रसिद्ध होत असतात. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी खऱ्या अर्थानं जीवनामध्ये हे अतिशय महत्त्वाचं काम केलं. तसेच त्यांचे कथासंग्रह सुद्धा प्रसिद्ध आहेत. 21 कथासंग्रह त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये लिहिले. तसंच पूर्वीच्या काळी एक आपल्या मनाला अतिशय कष्ट करून करून जेव्हा माणूस दमतो तेव्हा मनाला कुठेतरी विरंगुळा पाहिजे. आणि पूर्वीच्या काळी विरंगुळ्याची साधनं होती. आज आपल्याकडे मोबाईल आहे, टीव्ही आहे, इंस्टा आहे, फेसबुक आहे, बरेच प्रकार झाले, ट्विटर आहे, बरेच प्रकार झालेत. आपण हे नाही तर ते नाही तर ते, एका याच्यावर आपण स्थिर राहत नाही. सारखी बोटं आपली अशी सारखी पळत असतात मोबाईलवर. परंतु त्या काळामध्ये ह्या सगळ्या सुविधा नव्हत्या. मग विरंगुळ्याचं साधन काय होतं पूर्वीच्या काळी तर लोकनाट्य, लावणी, तमाशा अशा पद्धतीची विरंगुळ्याची साधनं होती. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी त्याला अतिशय वेगळं रूप दिलं. सर्वसामान्य समाजाचा प्रगतीचा विचार लोकनाट्यातून मांडण्याची खरी कला, तो खरा विचार, खरी सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी त्या काळामध्ये केली. त्यांची जी कवनं असतील, त्यांच्या लावण्या असतील, त्यांची जी गीतं असतील, ती गीतं आजही प्रसिद्ध आहेत. आजही त्या गीताच्या ओळी जर कानावर पडल्या की आपले पाय थांबतात, ऐकावंसं वाटतं, क्षणभर थांबून ते विचार आपल्या कानावर घ्यावेसे वाटतात. असे आपल्या
सांस्कृतिक भाषेमध्ये किंवा तरुणांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर व्हल्गर शब्द त्याच्यामध्ये अजिबात नव्हते. अतिशय पारंपरिक पद्धतीचे आणि समाजाची विचाराची जाण देणारे शब्द त्यांच्या त्या कवनांमध्ये होते, गीतांमध्ये होते. आणि त्या लोककलेच्या परंपरेमधून त्यांनी ती परंपरा अतिशय समृद्ध केली. त्यांची जर गीतं जर आपण पाहिली तर आत्ताच त्यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट येऊन गेलाय. तो चित्रपट बघा, अतिशय सुंदर चित्रपट आहे. आणि त्यांच्या त्या साहित्य कलेच्या, लोककलेच्या माध्यमातून त्यांची जी काही प्रसिद्धी होती ती प्रसिद्धी परदेशापर्यंत पोहोचली. अगदी रशियन भाषेमध्ये सुद्धा आणि वेगवेगळ्या भाषेमध्ये सुद्धा त्यांची ती कवनं हस्तांतरित झाली, म्हणजे भाषांतरित झाली. आणि त्या लोकांनी त्याचा अभ्यास केला. म्हणजे ती बाहेरची लोक येऊन यांच्या साहित्याचा अभ्यास करतात आणि आपल्या मातीमध्ये जन्मलेल्या माणसाकडे आपण दुर्लक्ष करतो. म्हणजे पिकतं तिथं विकत नाही ही म्हण तितकीच खरी आहे. एवढं विपुल लेखन जी परदेशातली लोक येतात, या ठिकाणी त्याचा अभ्यास करतात, त्याच्यावर PhD मिळवतात, त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं ध्येय साध्य करतात. आणि आपल्या मातीमध्ये आपल्याला सहज उपलब्ध होणारी माणसं, साहित्य सगळं उपलब्ध असून सुद्धा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. ही आपल्या महाराष्ट्राची आणि भारताची खरी शोकांतिका म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याच्यानंतर त्यांचं ऐतिहासिक आणि सामाजिक योगदानाचा जर अभ्यास करायला गेलं तर ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये लोकनाट्याच्या माध्यमातून आणि शाहिरी पोवाड्याच्या माध्यमातून त्यांनी अतिशय महत्वाचं योगदान दिलं. काय केलं, पूर्वीच्या काळी पोवाडे असायचे. पोवाडे म्हणजे ज्यामधून शौर्य रस अतिशय ओतप्रोत भरलेला असतो अशा प्रकारचं गीत. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांचे शौर्याचे पोवाडे गायले जायचे. तसंच संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणजे जेव्हा आपला महाराष्ट्र मुंबईपासून वेगळा करायचा होता, मुंबई हे वेगळं राज्य स्थापन करायचं होतं आणि महाराष्ट्र हे वेगळं राज्य स्थापन करायचं होतं, असा इंग्रजांचा डाव होता. परंतु संयुक्त महाराष्ट्र, मुंबईसह महाराष्ट्र अशी भूमिका सर्व क्रांतिकारी नेत्यांनी घेतली आणि त्याच्यामध्ये खऱ्या पद्धतीनं जनांमध्ये, लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम आपल्या शाहिरी पोवाड्याच्या माध्यमातून, लोककलांच्या माध्यमातून कुणी केलं असेल तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या आयुष्यभर त्या कवनांमधून आणि लोकगीतांमधून केलं. आणि मग ती सोपी भाषा होती, ती लोकांना पटकन समजायची. ग्रंथ वाचणं, पुस्तकं वाचणं, पेपर वाचणं, याच्यामधून ते विचार त्याच्याने सामान्यांपर्यंत पोहोचवणं ही त्या काळामधली अवघड परिस्थिती होती. शिक्षण नव्हतं, परंतु गाण्यामधून एखादी सोपी भाषा पटकन लगेच समजते. चित्रपटाचं गाणं पटकन पाठ होतं, पण धड्याचं प्रश्नोत्तर 2 ओळी जरी पाठ करायचं म्हटलं तरी आपल्याला पटकन पाठ होतं. बरोबर आहे की नाही? आहे की नाही ती परिस्थिती आपली? मान्यच करावे लागेल. कानावर पडलेलं सहज गाणं पटकन आपल्या तोंडातून बाहेर पडतं. काल ऐकलेलं गाणं आज लगेच आपण गुणगुणतो. तुमची नाही, आमची तीच परिस्थिती आहे. परंतु म्हणजे सोप्या भाषेतलं आपल्याला पटकन लगेच ज्ञात होतं, परंतु अवघड सहजा आपल्या बुद्धीला पेलवत नाही, पचत नाही. ती मेघ लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी ओळखली आणि त्या पद्धतीचं लेखन त्यांनी आपल्या पोवाड्यांमधून, कलाकृतींमधून केलं आणि सर्वसामान्यांपर्यंत ते विचार पोहोचवले. मग त्यांनी काही पथकं स्थापन केली. लाल बावटा पथक 1944 मध्ये शाहीर अमर शेख यांच्यासह त्यांनी ते पथक स्थापन केलं. आणि त्या पथकामधून काय केलं? लढाया नाही केल्या त्यांनी, विचारांची देवाणघेवाण केली, सर्वसामान्यांपर्यंत विचार पोहोचवले आणि संयुक्त महाराष्ट्र कशा पद्धतीने होईल, सगळी लोक कशी संघटित होतील, एकत्र होतील, या पद्धतीचा विचार केला आणि हा महाराष्ट्र संयुक्त करून दिला. आज जर मुंबई आपल्याकडे नसते ना, आपण अक्षरशः, म्हणजे मी तो संविधानिक शब्द वापरत नाही, परंतु अक्षरशः आपण भिकारी असतो. असंविधानिक शब्द आहे हा, तो आपण खरंच अक्षरशः भिकारी असतो. केवळ आज मुंबई आपल्याकडे आहे म्हणून महाराष्ट्र हा प्रगतशील आहे, संस्कृतीशील आहे आणि अखंड भारतामध्ये महाराष्ट्राला सगळ्यात महत्वाचं स्थान आहे केवळ मुंबईमुळे. आणि ती खरी जाण, ती ओळखलं, या सर्व नेत्यांनी ओळखलं आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्रासाठी त्यांनी आपल्या जीवाचं बलिदान, काही अगदी क्रांतिकारकांनी तुम्ही मुंबईला गेला तर त्या ठिकाणी क्रांती स्मारक आहे, ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. तर त्या लोकांनी आपले प्राणांचे बलिदान देऊन संयुक्त महाराष्ट्र केला. त्याच्यामध्ये अग्रभागी नाव कोणाचं असेल तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या कर्तृत्वातून या सगळ्या गोष्टी केल्या. त्यांची आंतरराष्ट्रीय ख्याती तर मी तुम्हाला सांगितलीच होती की कशा पद्धतीनं त्यांनी परदेशातली लोक आले आणि त्यांनी त्या चित्रपटामध्ये सर्व गोष्टी दाखवलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. तुम्ही जर पाहिलं, लक्षपूर्वक पाहिलं तर तुम्हाला त्या गोष्टी सहजगत्या समजतील. अशा या 2 विभूतींच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला. त्यांचा जीवनपट या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न केला. आपणा सर्व जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत ते सुद्धा आपले विचार या ठिकाणी मांडणार आहेत. तर मी या ठिकाणी माझं छोटंसं मनोगत संपवतो आणि मी मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं प्रास्ताविक मांडतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आज देशभर नाही तर जगामध्ये त्या 2 महात्मांच्या एक पुण्यतिथी आणि जयंती असा दुहेरी योग, शासकीय असन त्या सर्व कार्यालयामध्ये साजऱ्या केल्या जातात. याचं एकमेव उद्दिष्ट या जुने जे विचारवंत आहेत
ज्यांनी देशासाठी खरोखर काही योगदान दिले त्यांची आठवणी आणि त्यांची उजाळा ह्या लहान मुलांना माहिती होण्यासाठी खरे या जयंती आणि पुण्यतिथ्या ह्या साजऱ्या केल्या जातात. त्या निमित्तानं आज या ठिकाणी जो योग आला, पुण्यतिथी आणि एक जयंती, आपण या ठिकाणी या दोन्ही महात्म्यांना पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून आज त्यांना विनम्र अभिवादन या ठिकाणी केले. त्या निमित्तानं या ठिकाणी बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आता सर्वांची नावं घेऊन मी वेळ घालवण्यापेक्षा ते शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती टीम असेल, शाळेचे शिक्षक असतील, उपशिक्षक असेल, अंगणवाडी शिक्षक उपशिक्षक असतील, गावचे पोलीस पाटील असतील, पत्रकार असतील आणि सर्व ग्रामस्थ सोसायटी जीवन संचालक घातले असतील आणि इतर सर्व मान्यवर मंडळी आणि समोर बसलेले सर्व अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेमधले सर्व लहान विद्यार्थी, कॉम्प्युटरचे नवीन आलेले शिक्षक, पानसरे मॅडम, भांडे मॅडम या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण आज या ठिकाणी या जयंती आणि पुण्यतिथी साजरी करत असताना सर तुम्ही आणि पत्रकारांनी अशी इतंभूत या ठिकाणी माहिती दिली. बाळ गंगाधर टिळक इथं देशासाठी त्यांचं बलिदान तर आहेच, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्याच्या महात्म्यांनी अतिशय कष्ट घेतले. त्यामध्ये त्यांचं नाव टिळकांचं अग्रेसर आहे. लोकमान्य पदवी ही त्यांना का बाळगली, तिच्या पाठीमागे काही आख्यायिक असेल, इतिहास असेल, परंतु लोकमान्य पदवी ही कोणाला सहज शक्य मिळणं अवघड. त्यांच्या कार्याचा ठसा किंवा कार्याचं कर्तृत्व आणि त्यांनी देशासाठी केलेलं बलिदान आणि बरेचसे असे लोकांना जागृत होण्यासाठी किंवा लोक एक संघ होण्यासाठी पण गणेश मंडळाची स्थापना, गणेश उत्सव त्यांनी स्थापन केली. न्यूजपेपरची त्यांनी सकाळ असेल, केसरी असेल, जी काही पेपर असतील, न्यूजपेपर असतील, त्यांच्या काळामध्ये शिकले. अशी बरीचशी उदाहरणं या ठिकाणी त्यांच्या बाबतीत देता येतील. आणि लोक एक विचार, एक गाव होण्यासाठी जे गणेश जयंती उत्सव साजरे होतात त्याचं एकमेव कारण का लोक एकच राहिली पाहिजेत आणि त्याच्यातून विचार तयार झाले. म्हणून त्यांना जी काय लोकमान्य पदवी या ठिकाणी देण्यात आली त्याच्या पाठीमागचा हा एक उद्देश असेल. तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांचं शिक्षण BA रेल्वे अतिशय सुसंस्कृत असेल त्यांचं शिक्षण, पण त्या ठिकाणी त्यांनी कॉलेज काढलेलं असेल, फर्ग्युसनसारखं पुण्यामधलं कॉलेज काढलेलं असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये त्यांनी जे भारी योगदान दिले आणि त्याच्या भारी योगदानामधून त्यांनी आज आपल्याला दिशा देण्याचं काम केलं. आणि म्हणून तर आज आपण जे ब्रिटिशाच्या याच्यातून जे स्वातंत्र्याच्या काळानंतर त्याचं शिक्षण घेता आलं, या लहान मुलांना या ठिकाणी शिक्षण घेता आलं, आपली देशाची जगाची प्रगती या ठिकाणी साधता अशी आज त्यांची पुण्यतिथी आज आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. दुसरी तर आता अण्णाभाऊ साठे हे त्यांचं टोपण नाही, परंतु त्यांचं मूळ नाव तुकाराम भाऊ साठे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये असलेली ही व्यक्तिमत्व, मातंग समाजामध्ये असणारं हे कुटुंब, त्यांचा जन्म हा 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगोला जिल्ह्यामध्ये पाटेगाव या ठिकाणी. अत्यंत गरीब परिस्थिती. त्यांच्या आईचं नाव वालबाई असेल, पत्नीचं नाव कोंडाबाई असेल, असं हे मातंग समाजातलं व्यक्तिमत्व आज देशाला नाही जगाला वेगळी दिशा देऊन गेलेली. शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही पत्रकारांनी तुम्ही तो सांगितलं, कोणतंही आपल्या गरिबीच्यामुळं त्यांना 1.5 दिवसाचं शिक्षण फक्त घेता आलं, कारण परिस्थिती इतकी आड येत होती तर त्यांना शिक्षणापर्यंत सुद्धा पोहोचता आलं. परंतु शिक्षण जरी नसलं, परंतु त्यांनी त्यांच्या त्या विचारांनी, त्यांच्या भविष्यातल्या जे वेध घेणारे विचार असतील त्याच्यामधून त्यांनी बरेचसे मग कादंबरी असतील, साहित्यक असेल, लावणी असेल, ह्या असे बरेचसे त्यांनी शिक्षणाचा अभाव असताना सुद्धा
इतके त्यांनी कादंबऱ्या त्या ठिकाणी लिहिल्या. आणि ज्यावेळेला परिस्थिती आली ती त्यांच्या सांगली जिल्ह्यातून ज्यावेळेला ते वडिलांच्या बरोबर मुंबईला गेले, पडेल ते काम हमाली असेल, गिरणी कामगारामध्ये काम करण्याची प्रवृत्ती असेल, म्हणजे कोणत्याही कामाची लाज न बाळगता त्या महान नेत्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि आपलं कुटुंब स्थिर सावर करण्याच्या दृष्टिकोन जास्तीत जास्त प्रयत्न केला. हे सर्व करीत असताना तमाशामध्ये तुम्ही आता सांगितलं, तमाशामधले लावणी असेल, तमाशामधले गण असतील किंवा इतर साहित्य असेल, कादंबरीकार असेल, या सर्व गोष्टी आज लोक ग्रॅज्युएशन होऊन किंवा डबल ग्रॅज्युएशन झालं तर त्यांना एवढे कादंबऱ्या किंवा साहित्य हो रत्न पुरस्कार मिळणं अवघड आहे. परंतु अण्णाभाऊ साठे या महान व्यक्तिमत्वाने या सर्व गोष्टी मिळवल्या. चळवळ तर त्यांनी उभी केलीच, कम्युनिस्ट पक्षाचे ते होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांच्याबरोबर होते. या सर्व गोष्टी होत असताना फकीरा ही कादंबरी अतिशय त्यांची नावाजलेली कादंबरी. त्या फकीराच्या कादंबरीमधून अन्यायाविरुद्ध लढा. मला वाटतं ही कादंबरी मी 7वीत असताना पहिल्यांदा वाचली. फकीरा ही कादंबरी 7वीत असताना पाहिजे. अत्यंत फकीर किती वेळा वाचावा त्याला काय मग आमची राहून वाचली तरी त्यामधून बोध घेण्यासाठी अन्यायाविरुद्ध लढा त्या फकीरा कादंबरीमधलं एक मान आणि तिथून खूप असं शिकण्यासारखं अशा बऱ्याचशा कादंबऱ्या त्यांनी त्या ठिकाणी लिहिल्या गेल्या. आणि आता पत्राने सांगितलं खरोखर रशियामध्ये जाऊन शिवाजी महाराजांचा पोवाडा आपल्या भारतामध्ये देशामध्ये जे काय फिरून रशियामध्ये हा शिवाजी महाराजांसारखे पोवाडे गाणं जोक नाही सर. काय ह्या लोकांच्या आठवणी आज परदेशात सुद्धा किंवा इतर क्षेत्रामध्ये सुद्धा पोहोचवणं महान कार्य अण्णाभाऊ साठेने केले. आणि हे सर्व काही असताना 1900चा जन्म त्यांचा आणि 18 जुलै 1969 त्यांचा मृत्यू. कालावधी फार तसा कमी मिळाला त्यांना, परंतु ह्या कमी कालावधीमध्ये त्यांनी मात्र आपल्या ह्या सर्व जीवन प्रवासामध्ये जे काय लोकांना मार्गदर्शन केलं असेल, जे काय समाजाला त्यांच्याकडून जे काय देणं महत्त्वाचं असेल, हे सर्व गोष्टी त्या अण्णाभाऊ साठेंनी लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आणि अशा या 2 महात्म्यांना पुण्यतिथी आणि जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अभिवादन आपण करू. परंतु या दिवशी 1 ऑगस्ट हा दुहेरी योग या ठिकाणी केला. आपण सर्वांच्या वतीनं त्यांना आदरांजली या ठिकाणी समर्पित करू. आणि अशा भविष्यात कोणाचे असो जे महात्मे असतील उद्या भविष्यात महात्मा गांधी असेल, अन्य आंबेडकर साहेब असतील किंवा यांच्या जयंती आपण या ठिकाणी भविष्यात अशाच साजऱ्या करू. आणि सगळ्याच्या अगोदर तयारी करून घेणं एखादी 2 मुलांची सुद्धा या ठिकाणी अशी कारण मुलं आम्ही जरी बोललो तरी ह्या मुलांकडून आम्हाला काही थोडंसं ज्ञान अवगत होतं की नाही, या गोष्टी तुम्ही अगोदर 8 दिवस जर त्या मुलांना जर थोडं शिक्षणाबद्दल तर मुलांना सुद्धा ती त्याची तयारी होईल. आणि लगेच काय आपण जनावरच ते गुण घेऊन येत नाही, परंतु अशी जर थोडी सुरुवात केली तर मुलं सुद्धा अतिशय तुम्ही आता त्यांना महापुरुष कळतील. भाषण वगैरे दिलेली 15 ऑगस्ट 26 जानेवारीची, परंतु ह्या जयंतीच्या माध्यमातून मुलांना सुद्धा कळलं पाहिजे बाबा काय महात्मे होते आणि त्यांना काही माहीत नाही बाबा काय यांचे काय जयंत्या साजऱ्या होतात, का पुण्यतिथ्या साजऱ्या होतात. या मुलांना त्यांचं ज्ञान अवगत होणं जास्त गरजेचं आहे. म्हणून मी फक्त ह्या जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने एवढंच या ठिकाणी करतो, अभिवादन करतो. त्या भविष्यात आपली संख्या कमी दिसेल, सर्वांना जरा थोडं ग्रामसंघटनेला सर्वांना बोलून अहो यांच्यामुळं आपण आज इथे हे नसते तर आज आपण इथं नसतो. कुठेतरी आता पत्रकारांनी सांगितलं कुठेतरी वडापाव किंवा काय तुमच्या पाणीपुरी घ्यायला बाहेर आपल्याला जावं लागलं महाराष्ट्र. आणि परंतु ह्या 2 नेत्यांच्यामुळे किंवा अन्य नेत्यांच्यामुळं आज आपण स्वातंत्र्यामध्ये आहोत. आणि आपली लहान जी भावी आज पिढी आहे ती सुद्धा त्यामुळे या भविष्यात कोणी काय होईल, कोण समाजामध्ये काम करेल, कोण कुटुंबामध्ये समुदायाखाली नोकरीच्या सुद्धा काम करतील. परंतु आज वास्तव्य आहे का महात्म्यांच्या गरजेचं आहे की पुन्हा एकदा या दोन्ही महात्म्यांना पुण्यतिथी आणि जयंतीच्या आदर करतो. धन्यवाद. जय. न्यूज रिपोर्टर निलेश शिंदे, आज 24 तास, वैशाख खेडे.
नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.